विवेकानंद प्रबोधिनी आणि विवेकानंद केंद्र या दोनही संस्थांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 निमित्त 75 मौल्यवान अशा व्याख्यानांचा हा जो संकल्प केला गेलाय तोच आधी खूप अभिनंदन करण्यासारखा आहे. कारण आपली भारतीय परंपराच इतकी मौल्यवान आहे, इतकी दीर्घ आहे की त्या परंपरेतली खरं तर 75 व्याख्यानांमध्ये तिला बसवणं हे मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. पण त्या त्या काळातली जी काही रत्न होऊन गेले त्या परंपरेमध्ये, त्या सगळ्यांचा परामर्श घेत आजच्या पिढीपर्यंत ही सगळी परंपरा घेऊन जाणं, आपली सगळी ही परंपरेत चालत आलेली, धर्मात चालत आलेली मूल्य ही नव्या पिढीपर्यंत देणं, हीच एक खरं तर मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे विवेकानंद केंद्र आणि विवेकानंद प्रबोधिनी आणि डॉक्टर नरेंद्र जोशी या सगळ्यांचे मी आधी मनपूर्वक आभार मानते की या व्याख्यानमालेमध्ये मला आपण बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल खरंच मनपूर्वक आपले आभार. मला देण्यात आलेला विषय हा महाराष्ट्रीय संत परंपरा असा आहे. खरं सांगायचं तर महाराष्ट्राची संत परंपरा ही इतकी देदीप्यमान आहे. खरं तर आज जो काही महाराष्ट्र आहे त्यातले राजकीय पडसाद, त्यातल्या सामाजिक स्थलांतर आणि सामाजिक घडामोडी याच्यामध्ये आपण जाऊया नको. पण आज जे काही महाराष्ट्र म्हणून आपली महाराष्ट्रीय म्हणून आपली जी काही ओळख आहे किंवा आपल्या देशामध्ये महाराष्ट्राची जी काही ओळख आहे, इतक्या मोठ्या आक्रमणांमधनं, इतक्या मोठ्या स्थित्यंतरामधनं आज जो काही महाराष्ट्र टिकून आहे असं आपण म्हणूया, तो केवळ आणि केवळ महाराष्ट्रीय संत परंपरेमुळे. ही संत परंपरा होऊन गेली मध्ययुगीन भारतात. तो मध्ययुगीन कालखंड थोडासा समजून घेणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक संताचं जे काही वैशिष्ट्य आहे, जे काही वेगळेपण आहे, ते या काळाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला तपासावं लागतं. त्यामुळे हा थोडासा काळ ही माझ्या व्याख्यानाच्या प्रास्ताविकाची सुरुवात अशी असेल असं आपण म्हणूया. सुरुवातीला या सर्व संतांना एकदा वंदन करूया. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे रचिले आभार, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत, तुका झालासे कळस आणि ध्वज शोभे रामदास. खरं सांगायचं तर ह्या आपल्या परंपरेचे जे 5 देदीप्यमान संत आहेत, जे संत पंचक म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रात, ज्ञानेश्वरांपासून ते रामदासांपर्यंत, या सगळ्यांचं एक प्रतिनिधित्व करणारा हा अभंग आहे. तो बहिणाबाईंचा आहे म्हणून मी तो निवडला. या सगळ्या संत परंपरेला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक अभिवादन करते, नमस्कार करते आणि माझ्या व्याख्यानाची सुरुवात करते. हा जो मध्ययुगीन काळ मी आपल्याला म्हटलं, तो काळ आहे साधारण 12व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत. या काळामध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक खूप स्थित्यंतर झालेली आपल्याला दिसून येतात. सुरुवातीचा जो काळ आहे तो अर्थातच मराठी भाषेचा उदय काळ आहे असं आपण म्हणूया. तो ज्ञानेश्वरीचा काळ आहे, ज्ञानदेवांचा काळ आहे. कसं होतं या काळामध्ये, काय काळाची मागणी काय होती आणि त्याच्यावरती संतांनी काय दिलं हे बघणं हे आपल्या प्रास्ताविकामध्ये मला अपेक्षित आहे. काळ असा होता की स्वराज्य होतं, गोविंदरायाचं राज्य महाराष्ट्रावरती होतं आणि त्यामुळे पारतंत्र्याचा काळ नसल्यामुळे एकूणच कला विद्यांचे खूप चांगले दिवस होते. फक्त अडचण अशी होती की सगळं जे काही ज्ञानमूलक जे काही सगळे ग्रंथ आहेत, म्हणजे वेद, उपनिषद, या सगळ्यापासून आलेले जे काही ग्रंथ आहेत, ज्याच्यामध्ये भारतीय सनातन मूल्य आणि ज्ञान जे साठवलेलं आहे, ते सगळं संस्कृताच्या एका मोठ्या कपाटामध्ये मोठी चावी त्याला लावून ते बंद केलेलं होतं. आणि त्यामुळे जी काही भाषिक वेगवेगळ्या प्रांतामधली लोक होती, जे संस्कृताचे जाणकार नव्हते, त्यांना मात्र ह्या ज्ञानापासून थोडंसं वंचित राहावं लागत होतं. आणि थोडासा धर्ममार्तंडांचा एक काळ होता की मी सांगेन ती पूर्व दिशा, अशा प्रकारची जी काही एक बंडखोरी त्यावेळेला होती, त्याच्यात हे ज्ञान विपरीत करून सांगण्याचा एक प्रयत्न होत होता. आणि त्यामुळे मूळ गाभा जो काही भारतीय तत्वज्ञानाचा आहे, वेदांनी सांगितलेला, वेदांताने सांगितलेला, उपनिषदांनी सांगितलेला आणि स्वतः भगवद्गीतेने सांगितलेलं जे काही ज्ञान आहे, जे काही कर्म आहे, जो काही योग आहे, या सगळ्याचा आणि जी मुख्यत्वे म्हणजे जी काही भक्ती आहे,
ती भक्ती सुद्धा आपल्या स्वभाषेत सांगणं ही त्या काळाची गरज होती. आणि म्हणून तुमच्या माझ्या सुदैवाने मराठी भाषेचा हा सुवर्ण काळ, मराठी भाषेचा ज्याला सूर्योदय आपण म्हणू, अशा सुरुवातीच्या काळामध्ये ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी या काळात अवतरली आणि उपनिषदांचा सगळा मागोवा घेत आणि गीतेचं तत्वज्ञान मराठी भाषेत सुलभ करून आणत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी रचली. ज्ञानदेवांची प्रतिभा हे त्या काळाचं अपत्य असं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतरचा काळ आहे, त्याच्यानंतरचा म्हणण्यापेक्षा हा समकालच आहे. ज्ञानदेव आणि नामदेव हे समकालीन संत आहेत. ज्ञानदेवांची जशी प्रतिभा आता मी जो उल्लेख केला, तसं नामदेवांचा प्रचार हे या काळाची मोठी गोष्ट आहे. आता आपण बघितलं की संत कृपा झाली इमारत फळाली, हा जो भागवत धर्माचं हे जे धर्माचं मंदिर ज्ञानदेवांनी उभारलं, त्या भागवत धर्माला, भागवत धर्म कशाला म्हणायचं, भगवतां प्रोक्तम, या जो धर्म स्वतः भगवंतांनी सांगितला त्या धर्माला भागवत धर्म म्हणायचं. मग या भागवत धर्माची पताका, या भागवत धर्माची मेढ ही जी काही आहे, ही समाजात नेऊन रुजवणं, दूर दूरपर्यंत या धर्माच्या एका झेंड्याखाली संपूर्ण समाजाचं एकत्रीकरण करणं, लोकसंग्रह करणं आणि विखुरलेल्या सगळ्या समाजाला पुन्हा एकदा एकत्र आणत पुढचा मार्गक्रमणा करणं, चांगली मूल्य देणं, यासाठी एक प्रचार आवश्यक होता. आणि हा प्रचार माऊली ज्ञानेश्वरांनी घालून दिलेल्या भागवताच्या मंदिराचा, इथून निघणाऱ्या सगळ्या विचारांचा प्रचार जर कोणी केला असेल तर तो नामदेवांनी केला. ज्ञानदेव आणि नामदेव मी मगाशी म्हटलं तसं समकालीन संत आहेत. प्रतिभेनंतर आला प्रचार आणि यानंतर नाथांचा प्रपंच ही या काळाची साधारण एक 200 वर्षाच्या काळात मी तुम्हाला पुढे घेऊन जाते, या मध्ययुगीन काळात. त्यानंतर अवतरलेत हे एकनाथ, आणि एकनाथांचा प्रपंच हे त्या काळाचं वैशिष्ट्य होतं. बघा हा, ज्ञानदेवांची प्रतिभा, नामदेवांचा प्रचार आणि एकनाथांचा प्रपंच, इथपर्यंत आपण आलोय. एकनाथांच्या प्रपंचाला माझे गुरुजी अव्यंग प्रपंच असे म्हणायचे. अव्यंगाचा अर्थ असा, प्रपंच आणि परमार्थ ही दोनही चाकं, रथाची ही दोनही चाकं समान गतीने आणि एकमेकांना परिपुष्ट करत एकत्र जाणं. अव्यंग याचा दुसरा अर्थ असा, व्यंग म्हणजे वाकडेपणा, तिरकेपणा, मोडकेपणा. प्रपंचातही कुठे कमतरता नाही, कुठेही मोडकेपणा नाही, आणि परमार्थ सुद्धा फार मोठ्या अभिमानाने आणि गौरवाने असा करून दाखवलेला. प्रपंचात राहूनही परमार्थ करता येतो आणि परमार्थी मार्गाला प्रपंच हा वर्जन असतो. ह्या दोनही गोष्टी, ही दोनही चाकं समान वेगाने एकत्र नेण्याचा अव्यंग प्रपंच जर कोणी केला असेल या संत मालिकेमध्ये, तर तो फक्त नाथांनी केला असं आपल्याला दिसतं. बघा ना, ज्ञानेश्वरांनी स्वतःचा प्रपंच तर काही केला नाही, नामदेवांनी केला, मोठं कुटुंब होतं, पण प्रपंच परमार्थाची दोनहीची सांगड त्यांनाही आणि तुकारामांना सुद्धा काही घालता आलेली नाही. आणि समर्थांनी तर आपण असं वाचतो की सावधान म्हटल्यानंतर त्या बोहल्यावरून ते पळाले आणि विश्वाच्या प्रपंचाकडे त्यांचं लक्ष होतं. त्यामुळे या सगळ्या संत मालिकेमध्ये प्रपंचही ज्याला साधला आणि परमार्थ सुद्धा फारच विवेकाने प्रपंच परमार्थाची चाकं पुढे गेली, असा जर कोणी संत असेल तर हे संत एकनाथ आहेत. एकनाथांच्या प्रपंचानंतर, अव्यंग प्रपंचानंतर येतात तुकाराम आणि रामदास या दोघांचाही जन्म 1608 सालचा. तुकारामांची ह्या सगळ्या मालिकेमधली देण जी कुठली असेल तर ही आहे प्रपत्ती म्हणजे अत्यंत शरणागती. म्हणजे झालं होतं असं की विठ्ठल या एक भक्तीच्या झेंड्याखाली सगळ्या समाजाला विठ्ठल भक्तीच्या एका झेंड्याखाली एकत्र आणण्याचं अत्यंत शरणागतीने, अत्यंत प्रपत्तीने, एकेश्वरवाद ज्याला म्हणतात, म्हणजे कुणाचा राम आहे, कुणाचा कृष्ण आहे, कुणाची देवी आहे, कुणी गणपती आहेत, समाजही वेगवेगळ्या प्रकारे, उभगंध लावलं तर ते शिव सांप्रदायिक, आडवगंध लावलं तर ते विष्णूचे, असा जो काही नाही, मी उलट म्हटलं, शिव आणि वैष्णव अशा ह्याच्यामध्ये जे विभागले गेलेले सगळी समाजात जे दिसत होतं, या सगळ्यांना विठ्ठल भक्तीच्या एकाच
एका झेंड्याखाली एकत्र आणण्याचं, प्रपत्तीने आणण्याचं काम जर कोणी केलं असेल, तर ते तुकारामांनी केलंय. आणि त्याच्यानंतरचा जो काळ येतो, तो येतो समर्थ रामदासांचा काळ. त्याच्यानंतरचा म्हणण्यापेक्षा दोघांचेही जन्म 1608 सालचे आहेत. पण काळ दोघांकडनंही काही वेगळ्या अपेक्षा करत होता असं दिसत होतं. एक तर धर्माच्या आणि भागवत धर्माच्या झेंड्याखाली विठ्ठलाच्या नामघोषाखाली एकत्र आणण्याचं आणि भक्ती मार्गाने एकत्र आणण्याचं, रुजवण्याचं काम तुकाराम महाराज करत होते. तर समर्थांचा प्रतिकार हा फार महत्वाची गोष्ट या काळात घडलेली दिसून येते. अराजक होतं. म्हणजे जवळ-जवळ 300 वर्षाची महाराष्ट्रावर असलेली गुलामगिरी आणि फार मोठ्या दुष्काळांचा सामना. म्हणजे समर्थांचं जे वाक्य आहे, अस्मानी आणि सुलतानी असं त्यांनी त्या काव्यामध्ये त्यांचं वर्णन केलंय. अस्मानी याचा अर्थ आकाशातून पाणी पडतच नाहीये, पाऊस होतच नाहीये, पिकं होतच नाहीयेत आणि जे काही येतंय ते सुलतानीच्या रेट्याखाली कापून गेलं जातंय. अनन्वित अत्याचार आपल्या हिंदू समाजावर चाललेत. आपल्या देवळांच्या मूर्ती चिणल्या जातायत आणि अशा प्रकारे सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला, असं म्हणणारी एक एक विपन्नावस्था या काळाने पाहिली होती. आणि अशा काळाला पुन्हा ऊर्जितावस्था देण्याचं, समर्थांनी प्रतिकार शिकवण्याचं एक मोठं काम या काळात केलंय. मला एक नेहमी वाटत राहतं, की आपण पारतंत्र्यात आहोत. आपण खितपत पडलेलो आहोत. आपला देश आपण गुलामगिरीत आहोत. याची जर का जाणीवच नसेल एखाद्या माणसाला किंवा समाजाला, ॲट अ लार्ज आपण म्हणूया समाजाला, आहे ठेविले अनंते तैसेची राहावे हे थोडंसं वेगळ्या अर्थाने आपण जर का विचार केला या गोष्टीचा, तर जे काही आहे ते संपूर्णपणे स्वीकारण्याची जर का मानसिकता सगळ्या समाजाची झाली, तर त्या समाजाची उन्नती होणं खरंच कधीही शक्य नाही असं मला वाटतं. आपण गुलामगिरीत आहोत, आपण पारतंत्र्यात आहोत आणि असं असताना सुद्धा ही गुलामगिरी झिडकारून द्यायचीच नाहीये आपल्याला. आहे असंच राहायचंय असं जर का विचार केला, तर महाराष्ट्र आजही खितपत पडला असता. त्यामुळे समर्थांनी अ, हे जे आक्रमण आहे, हे जे परकीय आक्रमण आहे, त्याला प्रतिकार करण्याचं शिकवलं. म्हणजे कसं झालं असेल, की अ, शेवटी आक्रमणं ही 2 प्रकारे झालेत. कुठल्याही भूमीवरची आक्रमणं ही 2 प्रकारे होतात असं मला वाटतं. एक म्हणजे भौगोलिक भूमीवरचं आक्रमण. म्हणजे महाराष्ट्रावरही परकीय सत्ता होती, निजाम होता. निजामाची सत्ता होती, त्याची चाकरी करण्यात आपली लोकं आनंद मानत होती. आणि असं असताना हा राजकीय असंतोष कुठेही पेटला जात नव्हता. सगळं काही आलबेल चालू होतं आणि असं असूनही ही अस्मानी सुलतानी जुगारण्याची कुणाचीही इच्छा नसताना दुसरं आक्रमण जे मनोभूमीवरती होतं, म्हणजे खितपत पडलंय. मनाला कुठचीही उभारी नाही, मनात कुठचीही प्रेरणा नाही, मनात कुठचेही स्वातंत्र्यासाठीचे संकल्प नाहीत. त्यामुळे भौगोलिक भूमीवरचं आक्रमण परतवलं निश्चितपणे शिवाजी महाराजांनी. कारण ह्या काळातल्या 2 स्वतंत्र प्रेरणा होत्या, महाराज आणि समर्थ रामदास. त्यामुळे भूमीवरचं आक्रमण शर्थीची तलवार करून महाराजांनी परतवलं आणि तसंच मनोभूमीवरचं आक्रमण त्यांच्याच मनाच्या श्लोकातनं मनाला सक्षम करून, मनाला बळकटी देऊन, सगळ्या समाजाला एक प्रकारे चेतना देऊन, मनाची, मनगटाची, व्यायामाचं महत्त्व सांगत, शरीर सुदृढ करत, बलोपासना शिकवत, मारुतीची देवळं, रामाची देवळं ह्याचं देशभर एक प्रकारे सुंदर जाळं निर्माण करत, ही चेतना, मनाला उभारणी देण्याची ही जी चेतना जर कोणी समाजाला दिली असेल, तर हे मनोभूमीवरचं आक्रमण समर्थांनी परतवलं असं आपल्याला म्हणावं लागतं. त्यामुळे ज्ञानदेवांचा काळ ते समर्थ रामदासांचा काळ, या काळामधल्या ह्या एकंदरीत प्रेरणा अशा होत्या, की ज्ञानदेवांची प्रतिभा, नामदेवांचा प्रचार, तुकारामांचा प्रपंच, अ, एकनाथांचा प्रपंच, तुकारामांची प्रपत्ती आणि समर्थांचा प्रतिकार, या 5 प्रेरणांनी हा जो मध्ययुगीन काळ आहे तो घडला होता. आणि हा काळ असा घडला, या काळात आपल्या ह्या सगळ्या संतांनी उदंड अक्षर वाङ्मय निर्माण केलं आणि हे अक्षर वाङ्मय आहे, त्याला कधीही क्षय नाही, त्याच्यात कधीही कमतरता होणार नाही. त्यातली मूल्य ही सार्वकालिक मूल्य आहेत. म्हणून आजही 700 वर्ष झाली, 800 वर्ष झाली तरी ज्ञानेश्वरीचं पारायण, ज्ञानेश्वरीवरचं चिंतन हे सतत सुरू आहे. दासबोधाचं पारायण सुरू आहे. तुकारामांच्या अभंगाला, नामदेवांच्या अभंगाला आज तितकीच मोलाची अशी जनमानसात मान्यता आहे.
मनाचे श्लोक म्हणणारी पिढी अजूनही आपल्या घराघरातनं दिसतेय आणि नाथांचं भागवत वाचणारी अनेक लोक आज आपण बघतोय. त्यामुळे हे उदंड अक्षर वाङ्मय ह्या काळात निर्माण झालं आणि खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र सावरला. मला महाराष्ट्राची संत परंपरा सांगायची, तासाभरात मला सांगायचे. प्रयत्न करते की प्रत्येक संताचं प्रत्येकाचं काहीतरी महत्वाचं वैशिष्ट्य मी आपल्या समोर ठेवीन. मला आता संत स्त्रियांबद्दल काही अशीच प्रस्तावनेत एक गोष्ट सांगायची तुम्हाला, की खरं तर संत पुरुष आणि संत स्त्रिया असा भेद करण्याचा काही खरं तर काही कारणच नाही. कारण समर्थांनीच म्हटलं की संत दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. दिसायला त्यांचं कार्य, दिसायला त्यांची वैयक्तिक ओळख म्हणून ते वेगळे जरी दिसत असले तरी स्वरूपाच्या ठिकाणी ही सगळी मंडळी एक आहेत. हे सगळे ब्रह्मस्वरूप आहेत. त्यामुळे मी जरी संत स्त्रिया असा उल्लेख केला तरी त्यात संत पुरुष आणि संत स्त्रिया असा प्रकारचा आजच्या कॉन्टेक्स्ट मधला भेद मला अपेक्षित नाही, पण मला उल्लेख करायचा म्हणून मी तो तसा करते. आपल्याकडे असं आहे की वेद काळापासून ऐश्वर्य रूपिणी लक्ष्मी, बुद्धी रूपिणी सरस्वती, तेजस स्वरूपिणी गायत्री, प्रतिकार स्वरूपिणी दुर्गा आणि आनंद स्वरूपिणी राधा अशा वेद काळापासूनच्या महनीय अशा देवता पूजल्या गेल्या. म्हणजे ब्रह्म एक होतं आणि त्याला अनेक रूपात नटण्याची जेव्हा इच्छा झाली तेव्हा ह्या ब्रह्माची माया ही जी आदिशक्ती म्हणून ओळखली गेली, तेव्हा ह्या वेद काळात ह्या 5 आदिशक्तींनी तो काळ आपल्याला सांगितला गेला. त्याच्यानंतरचा पुराण काळामध्ये अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम हा श्लोक आपल्यापैकी अनेकांना येत असेल. जशा लक्ष्मी, सरस्वती, गायत्री, दुर्गा आणि राधा ह्या वेद काळातल्या आदिशक्ती रूपात आपल्या समोर आहेत, त्याचप्रमाणे उपनिषदांच्या काळामध्ये अहल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी या पंचकन्यांना स्मरे नित्यम महापातकनाशनम ह्यांना महापातकाचा नाश करणाऱ्या पुढच्या काळातल्या या देवता म्हणून त्यांना आपल्या स्तोत्रकारांनी, श्लोककारांनी गौरवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक काळामध्ये जसं मी हे ज्ञानदेवांपासून सुरू असलेल्या संत पंचकाचा उल्लेख केला, तसा ह्या सगळ्या आदिशक्ती रूपात दिसणाऱ्या संत स्त्रिया सुद्धा मध्ययुगीन काळातही दिसतात. म्हणून मला त्यांचा उल्लेख करणं हे अत्यंत गरजेचं वाटतं. आणि या सगळ्या म्हणजे आदिशक्ती मुक्ताई, म्हणजे जी ज्ञानदेवांची धाकटी बहीण आहे, नामदेवांची दासी जनी, वारकरी संप्रदायातली तेज शलाका जिला म्हटलं गेलं ती कान्होपात्रा, तुकारामांची शिष्या बहिणाबाई आणि समर्थांची शिष्या वेण्णास्वामी, मुक्ताई, जनी, कान्होपात्रा, बहिणाबाई आणि वेण्णास्वामी ह्या 5 जणी सुद्धा महाराष्ट्राच्या सुदैवाने याच काळामध्ये आपलं कर्तृत्वाने अक्षरशः तेजपुंज होऊन एखाद्या तेजस्विनी सारख्या झळाळत होत्या, लोकसंग्रह करत होत्या. जे जे आपण असे ठावे ते दुसरे असे सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन, हे सगळ्यांचंच तुकारामांनी म्हटलं तसं आता राहिलो उपकारापुरता, तुमच्या माझ्या कल्याणासाठी या सगळ्यांनी जन्म घेतला होता आणि म्हणून महाराष्ट्र घडला. तर सगळ्या ह्या संत मालिकेच्या ऋणात आपण राहावं असंच यांचं ऋण आपल्यावरती आहे. आता प्रत्येक संतांच्या या कार्याला, या कर्तृत्वाला थोडा थोडा स्पर्श करत आपण पुढे जाऊया, म्हणजे ह्या सगळ्यांचा एक आढावा या व्याख्यानात घेता येईल असं मला वाटतं. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. माऊलींच्या ज्ञानेश्वरीतली कुठली ओवी आजच्या विषयाकरता घ्यावी, हा तर प्रश्न मोठाच पडला होता मला. कारण एक तरी ओवी अनुभवावी असं जेव्हा नामदेव म्हणतात, तेव्हा त्या प्रत्येक ओवीमध्ये असलेलं सार, प्रत्येक ओवीच्या गर्भात असलेलं सार सर्वस्व हे आपल्याला घ्यायची पूर्ण संधी त्याच्यात असते. आपली वेळेची आणि एकूणच आपल्या बुद्धीची मर्यादा बघता आपण त्यातली योग्य ती निवडतो. तसं मला असं वाटलं की ज्ञानदेवांचा जी प्रतिभा, मगाशी जे मी म्हटलं, की प्रतिभा दिसते कशामुळे, तर मराठी भाषेला संस्कृत प्रमाणेच एक मोठी झळाळी आणण्याचं, ही मराठी भाषा ज्ञानभाषा होऊ शकते, हे ज्या माऊलींमुळे घडलं, ज्या माऊलींच्या ज्ञानेश्वरीमुळे घडलं. माऊली
या मराठी भाषेचा गौरव कसा करतायत ज्ञानेश्वरी, तीच ओवी आज आपण इथे निरूपणाकरता घ्यावी. म्हणून मी ही ओवी निवडली की माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. माऊली म्हणतायत, एक प्रतिज्ञा करतायत माऊली, की माझी मराठी, माझी मातृभाषा अशी आहे की ती अमृतालाही लाजवेल, ती अमृताशी सुद्धा पैज जिंकेल. ऐसी अक्षरे रसिके मी मिळविन. अरे रसिक श्रोत्या, तुझ्यासाठी मी असा ग्रंथ, असा अलौकिक ग्रंथ मराठी भाषेत रचीन की जो अमृताला सुद्धा लाजवेल. म्हणजे खरं तर असं आहे की अमृत ही एक कवी कल्पना आहे. प्रत्यक्ष काही तुम्ही मी कोणी अमृत घेतलेलं नाही आणि त्यामुळे अमरत्वाचा पट्टा तर आपण कोणी घेऊनच आलेलो नाही. अमृत निर्माण कसं झालंय, तर आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट माहिती आहे की देवांचं आणि दानवांचं मोठं युद्ध झालं आणि मेरू पर्वताची रवी करून आणि वासुकी सर्पाची दोरी करून एक मंथन, क्षीरसागराचं मंथन झालं आणि त्या क्षीरसागराच्या मंथनातनं नवरत्नांचा उदय झाला. त्या नवरत्नांपैकी एक म्हणजे अमृत. तो अमृत कलश बाहेर आल्यानंतर देवदानवांचं पुन्हा युद्ध सुरू झालं, कारण ज्याला कोणाला अमृत मिळेल तो अमर होणार हे नक्की होतं. आणि मग आपल्याला माहितीये की मोहिनीचं रूप श्री विष्णूंनी घेतलं आणि मग अमृत सगळ्या देवांना दिलं आणि त्याच रांगेमध्ये राहू केतू येऊन बसले होते आणि म्हणून ते अमर होऊन आपल्या सूर्यमालिकेत आहेत. ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. थोडक्यात अमृताने देवांना अमरत्व दिलं किंवा अमृताने मृत्यू रोखला. माऊली म्हणतात अमृतातेही पैजा जिंके असं सांगताना हा मृत्यू रोखला नाहीये ज्ञानेश्वरीने. ज्ञानेश्वरीने जीवन जाणीवा समृद्ध केले. मृत्यू आहे तसाच आहे, तो ज्याला कधी येणार आहे तसा तो येणार आहे. पण जे काही आपण जगतो आहोत, जे काही जीवन आपल्या वाटेला आलेलं आहे, त्या जीवन जाणीवा आपल्याला समृद्ध करता येतात. आणि या समृद्ध जीवन जाणीवांसाठी जे ज्ञान कर्म भक्तिमूलक जो योग लागतो, तो योग सांगत माऊली आपले जीवन जाणीवा समृद्ध करतायत. इथेच ज्ञानेश्वरीने अमृताशी पहिली पैज जिंकली. ज्ञानेश्वरीने जीवन घडवलं. कुणाचं जीवन घडवलं बघा. जे क्षीरसागरातलं जे अमृत आहे ते फक्त देवांच्या करता होतं. सर्वसामान्य जन, राक्षसांना तर नाहीच मिळालं, दानवांना तर नाहीच मिळालं, पण ते सर्वसामान्य जनांकरता नव्हतंच, ते केवळ देवांकरता होतं. पण ज्ञानेश्वरी अमृताशी इथे दुसरी पैज जिंकते. ज्ञानेश्वरी सर्वांकरता खुली झाली. हे जे तत्वज्ञान आहे, जे वेदोक्त तत्वज्ञान आहे, जे उपनिषदातलं भांडार आहे, जे गीतेने त्याचं अमृत मंथन करून जे गीतेने सांगितलेलं तत्वज्ञान आहे, ते कुणा एकासाठी नाही, कुणा देवासाठी नाही, कुणा दानवासाठी नाही, तर चराचरातल्या सर्वांसाठी, ज्याला कोणाला हे अमृतपान करायचंय त्यासाठीही ज्ञानेश्वरी खुली आहे. असं करत ज्ञानेश्वरीने इथे अमृताशी दुसरी पैज जिंकली. आणि तिसरी गोष्ट मला नेहमी अशी वाटते की ह्या अमृताला जे कलशातनं आलं त्याला कधी ना कधीतरी संपायचा धोका आहे. पण ज्ञानेश्वरीतले अमृतबिंदू असे आहेत की मगाशी मी म्हटलं तसं 700 वर्ष झाली, 800 वर्ष झाली, तरीही तिच्या गर्भामध्ये नवनवीन प्रसवण्याची, क्षणोक्षणी अमृताशी अमृतमय असा संदेश, असा युगसंदेश देण्याची क्षमता तिच्या गर्भामध्ये आजही टिकून आहे. आणि म्हणून हिला संपण्याचा कधीच धोका नाही अमृताप्रमाणे. त्यामुळे अमृतातेही पैजा जिंके असं जेव्हा माऊली म्हणतायत ना, तेव्हा खरंच मराठी भाषेतल्या या ग्रंथाने, या ज्ञानेश्वरीने अमृताशी 1, 2 नव्हे 3 पैजा जिंकलेत असं मला वाटत राहिलं. मग कशी सेवावी आता ही ज्ञानेश्वरी, कसं अमृतपान करावं हेही माऊलींनी शिकवूनच गेलेत माऊली आपल्याला. शारदेची ये चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे, तयापरी पांडवा अनुभवावी हे कथा. आधी एकतर माऊली अनुभवावी सांगतात, नुसती ऐकावी नाही, पठण करावी नाही, श्रवण करावी नाही, लिहून घ्यावी नाही. अनुभव कसा असतो, अनुभव येण्यासाठी तुम्हाला त्या शब्दात उतरावं लागेल, ते जाणून घ्यावं लागेल. मग कसं जाणून घ्यायचं हे, तर तुम्हाला काय करावं लागेल त्यासाठी. माऊली एक दृष्टांत देतात. शरद ऋतूच्या चांदण्यामध्ये
शारदेची ये चंद्रकळे माझे अमृतकण कोवळे. अमृतकण सुद्धा कसे आहेत? सूर्याचं लख्ख ऊन पडलेलं नाहीये दुपारी 12चं. तर शारदेतली पौर्णिमा आहे, शरद ऋतूतली पौर्णिमा आहे. आणि त्या सुंदर पौर्णिमेच्या रात्री कोवळं चांदणं सर्वत्र पसरलंय. ते वेचिती मने मवाळे, ते मनानी वेचायचंय. तसं कुणासारखं वेचायचंय? चकोर कलगे. चकोर पक्षाची इवली इवली पिल्लं ज्या आसोशीने, ज्या कोवळिकीने, ज्या मृदू भावाने ते सुंदर चांदण्याचे अमृतकण वेचतील, त्या सुंदर पद्धतीने जर का या माझ्या ज्ञानेश्वरीतले अमृतकण तुम्ही वेचाल, तर तुम्हाला ज्ञानेश्वरीचा अनुभव घेता येईल. किती सुंदर भाषा! माऊलींचं हे सांगणंच किती रम्य आहे की कुणालाही वाटावं की अरे हे नक्कीच आपण करून बघावं. चकोर पक्ष्यांच्या पिल्लांसारखं मऊ मवाळ होऊन, मृदू होऊन, कोमल होऊन त्या कोवळिकीने ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी आपण अनुभवावी. अशी सुंदर ज्ञानेश्वरी माऊलींच्या शब्दातनं आपल्याला मिळाली आणि सगळं तत्वज्ञान हे मराठीत आलं. सांख्य, ज्ञान, कर्म, भक्ती सगळे योग माऊली आपल्याला ज्ञानेश्वरीत मराठी भाषेत सांगतात. ही ज्ञानेश्वरीची अगदी सुरुवात झाली. आता मी ज्ञानेश्वरीतल्या अगदी एक शेवटची ओवी निवडली. मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलंगीला स्वशरणू भक्तराजतो. हृदया हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले. बघा हा ज्ञानेश्वरी, आता ज्ञानेश्वरीची सांगता होत आली. जे काही या हृदयात आहे, जे काही माऊलींच्या हृदयात आहे ते माऊलींनी आपल्याला दिलंय. जे काही श्रीकृष्णाच्या हृदयात आहे ते सगळं अर्जुनाला देऊन झालंय. द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. माऊलींचा कृष्ण आणि माऊलींचा अर्जुन यांच्याबद्दल मला नेहमी असं वाटतं की तो व्यासांचा कृष्ण आणि व्यासांचा अर्जुन जो आहे ना, त्यापेक्षा माऊलींचे हे कृष्णार्जुन अधिकच मनोज्ञ आहेत, अधिकच मनस्पर्शी आहेत. कारण हा जो प्रसंग आहे ना, हा मूळ गीतेत नाहीये, हा ज्ञानेश्वरीत येतोय. काय आहे हा प्रसंग? गीता सांगून झाली हा आता, आणि मूळ गीतेत नसलेला पण ज्ञानेश्वरीत असलेला हा प्रसंग, तरीही हे सगळं सांगून झालं आणि कृष्ण विचारतोय, माऊलींचा कृष्ण माऊलींच्या अर्जुनाला विचारतोय की अरे आता तरी तू उद्युक्त झालास का? तुला ज्ञान म्हणजे काय हे कळलं का? कर्मयोग कळला का? आता तरी तुझ्या मनाची ही द्विधा मनस्थिती गेली का? आणि अर्जुन, विषाद योग म्हणून जी सुरुवात झाली तो विषाद सगळा मावळला का? काय म्हणते तुझी बुद्धी? काय म्हणते तुझी धृती? आता तरी तू युद्ध सज्ज झालास का? आता तरी तू ते गांडीव उचलून घेतोयस का? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती जेव्हा कृष्ण पुन्हा एकदा त्याच्याकडे करतोय, तरीही तो अजून गोंधळलेला आहे. तरीही त्याच्या चेहऱ्यावरती अजूनही ते प्रसन्न भाव दिसत नाहीयेत कुठेतरी. हे फक्त ज्ञानेश्वरीत आहे बरं का. मग अशा वेळेला हा करतोय काय कृष्ण? तो असं करतोय, मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगीला स्वशरणू भक्तराजतो. माऊलींच्या ह्या कृष्णाने माऊलींच्या ह्या अर्जुनाला एक कडकडून मिठी मारली आणि मग तो म्हणतोय हृदया हृदय एक झाले. बघा, सावळा सकंकण, ज्याच्या हातामध्ये सुंदर सोन्याचं सावळा हात आहे आणि सोन्याचं सुंदर कंकण आहे, तो दक्षिण बाहू आपला पसरून जो शरण आलेला भक्तराज अर्जुन आहे त्याला एक मिठी मारतोय. जे शब्दांनी सांगायचं होतं आतापर्यंत ते सांगून झालं, तरीही त्याच्या डोळ्यामध्ये जेव्हा थोडीशी साशंकता दिसतेय, तेव्हा जे शब्दांनी सांगूनही काही जे शिल्लक राहिलं ते स्पर्शाने सांगून टाकलं. त्याला एक आलिंगन दिलं आणि मग कृष्णाच्या हृदयातला जो ज्ञानाचा दीप आहे तोच ज्ञानाचा दीप अर्जुनाच्या हृदयात चेतवला गेला. माऊली एक सुंदर दृष्टांत इथे देतात. जेव्हा आपण एका दिव्याने दुसरा दिवा लावतो, समजा एक पणत्यांची एक माळ इथे आहे आणि एका पणतीने मी हे सगळे दिवे जेव्हा लावत जाते, दिवाळीच्या वेळेला लावतो नाही का आपण, तेव्हा असं होतं ना की सगळे दिवे जेव्हा एकसारखे दिसतात लागलेले, ह्यातला पहिला कुठला, ह्यातला दुसरा कुठला, तिसरा कुठला हे कळत नाही. आपल्या लक्षातही येत नाही की पहिला कुठला दिवा होता माझ्या हातामध्ये आणि मग मी दुसरा, तिसरा, चौथा कुठचा लावला, सगळेच दिवे सारखे. तसं
माऊली असं म्हणतायत, की "ये हृदयीचे ते हृदयी जेव्हा घातलं, या हृदयातला दीप जेव्हा त्या हृदयात घातला, त्यावेळेला पहिला दिवा कोणता म्हणजे कृष्ण कोणता आणि अर्जुन कोणता हे कळलंच नाही. दोघंही सारख्याच ज्ञानाने तळपू लागले. पण तरीही द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. तरीही अर्जुनाचा अर्जुन पण शिल्लक ठेवून आणि कृष्णाचं कृष्ण पण शिल्लक ठेवून कृष्णार्जुनांनी ते दोनही दीप आपल्या हृदयात धारण केले. किती सुंदर प्रसंग जो ज्ञानेश्वरीत येतो. मला हा सांगितल्याशिवाय माऊलींचं किती बोलावं असं होऊन जातं. आपल्याला सगळी म्हणजे संत मालिकेची ही केवळ सुरुवात आहे. पण माऊलींबद्दल इतकं बोलल्याशिवाय तर पुढे जावत नाही. असो, माऊलींच्या नंतर नामदेवांचा प्रचार असं आपण मगाशी म्हटलं, की भागवत धर्माचं जे मंदिर माऊलींनी घडवलं. ज्ञानदेवे रचिला पाया, नामातयाचा किंकर. किंकर म्हणजे सेवक. तेने घडविले हे आवार. कसं आहे, की मंदिर ही जी संकल्पना आहे, ही सर्वांसाठी आहे. सर्व जनांसाठी आहे. ते काही एका माणसाचं 1-2 खोल्यांचं घर नव्हे. त्याचा आवार इतकं विशाल आहे, की ते आवार घडवायचंय, ते काम कोणी केलंय तर नामदेवांनी केलंय. म्हणजे काय केलं? पंढरीच्या वाळवंटामध्ये सर्व ज्ञातीच्या, मग तो शिंपी असेल, महार असेल, कुंभार असेल, कुणीही असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, वृद्ध असेल, या भागवत धर्माच्या आवारात जो कोणी आला किंवा जी कोणी आली, तिला सामावून घेत विठ्ठल भक्तीच्या पंथामध्ये त्यांना घेणं आणि हा विठ्ठल भक्तीचा वारसा हा सर्वांसाठी खुला करणं हे काम नामदेवांनी केलंय. म्हणून नामदेवांनी हे जे आवार आहे ते आवार रचलं असं त्या अभंगामध्ये बहिणाबाई सांगते. थोडस नामदेवांच्या चरित्राकडे जर का आपण एक 5 मिनिटं विचार केला, नामदेवांच्या घराचं वैशिष्ट्य असं होतं, 14 जणांचं कुटुंब आहे आणि 14ही जण संत कवी आहेत. आज आपण महाराष्ट्रीय संत परंपरा बघतोय ना, त्या 14 जणांबद्दल तर मी आता बोलतच नाही, तेवढा वेळच नाही आपल्याकडे. पण निदान त्यांचा उल्लेख तरी. गोणाई ही नामदेवांची मातोश्री आहे. दामाशेठ हे वडील आहेत. नामदेव स्वतः, त्यांची पत्नी राजाई, आऊबाई नावाची बहीण आहे आणि नारा, महादा, गोंदा, विठा हे पुत्र आहेत नामदेवांना. आणि लाडाई, गोडाई, एसाई, साकराई या सुना आहेत आणि लिंबाई नावाची कन्या आहे. अवश्य कधीतरी नामदेवांची गाथा काढून बघितली तर लक्षात येईल. 14 जणांचं हे कुटुंब आणि सगळे संत कवी आहेत. किती अलौकिक गोष्ट आहे. कवित्व वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. अशी ज्या कवित्वाची चढती कमान माऊलींनी सांगून ठेवली, त्या परतत्व स्पर्शात, परतत्वाचा स्पर्श ज्यांच्या कवित्वाला आहे, असा लाखात कोणी एक असणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. पण नामदेवांच्या घरामध्ये 14ही जण हे संत कवी आहेत आणि परतत्व स्पर्श लाभलेले संत कवी आहेत. अवश्य कधीतरी नामदेवांची गाथा मुद्दाम काढून बघा. एकच अभंग नामदेवांचा इथे उल्लेख करते. सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कमळ, योगी आणि निर्मळ हे दुर्लभ जी दातारा. आता मी म्हटलं तसं की लाखात एक असणं दुर्लभ आहे. असे जे दुर्लभांची वर्णन आहेत ना, त्याच्यात हे दृष्टांत देत आहेत नामदेव, की सुवर्णाला परिमळ नसतो कधी. एक तर ते सोनं असतं किंवा ते सुगंधी फूल असतं. फूल सोन्याचं नाहीये आणि सोन्याला सुगंध नाहीये. हिरा आणि कमळ, हिरा ओबडधोबडच आहे. कमळासारखा अगदी 8 पाकळ्यांनी उमललेला असं सुबक सुंदर आकाराचा नाहीये. हिरा आधी मुळात ओबडधोबड आहे. त्याला पैलू पाडल्यानंतरच तो त्याला आकार प्राप्त होतोय. योगी आणि निर्मळ, योग साधलेला आहे पण कर्मठपणा आहे, निर्मळपणा नाही मनाचा. हे दुर्लभ जिथे हे दोन्ही ज्याच्याकडे आहेत तो मात्र दुर्लभ आहे. धनवंत आणि दयाळू, व्याघ्र आणि कृपाळू, सोपे अर्थ आहेत, मी अधिक काही सांगत नाही. की धनवंत आहे पण तरीही दयावान आहे, ज्याच्याकडे दातृत्व आहे, धन असलं तरी दातृत्व आहे, दयाभाव आहे, अशी माणसं दुर्मिळ आहेत. व्याघ्र आणि कृपाळू, वाघ हा क्रूरच आहे. कृपा कशी करेल वाघ कुणावरही? करूच शकत नाही.
अग्नी आणि शीतळू हे दुर्लभजी दातारा. अग्नी आहे तो दाहकच आहे, तो जाणणार आहे जो काही समोर येईल त्याला. तो शीतळ कसा असेल हे सगळे दुर्लभ आहेत. सुंदर आणि पतिव्रता, सावधान होय श्रोता. एखादी सुंदर स्त्री आहे पण तिने पतिव्रता असणं हे आवश्यक आहे. सावधान श्रोता, हे किती महत्वाची गोष्ट, म्हणजे हे दुर्लभ आहे असं नामदेव म्हणतायत की जो कोणी श्रोता समोर बसलाय ना तो सावधान नाहीच आहे का कधी. जर असेल तर मात्र हे दुर्लभ आहे. पुराणिक तरी ज्ञाता हे दुर्लभजी दातारा. ऐसा संपूर्ण सर्व गुणी, केवी पाविजे शारंग पाणी. विष्णुदास नामा विनवणी, मुक्ती चरणी त्याची. या सगळ्या गुणांचा जो पुतळा आहे तो प्रत्यक्ष माझा शारंग पाणी आहे, तो प्रत्यक्ष श्री विठ्ठल आहे आणि त्याच्या चरणी मी मुक्तिदान मागतो आहे. किती सांगावेत नामदेवांचे सुद्धा अभंग. एका प्रसंगाच्या अभंगाकडे मी तुम्हाला घेऊन जाते. ज्ञानदेव आणि नामदेवांचे तीर्थावळीचे अभंग फार प्रसिद्ध आहेत. तीर्थावळी म्हणजे काय केलं होतं, तर मी मगाशी म्हटलं तुम्हाला की ज्ञानदेव आणि नामदेव हे समकालीन संत आहेत. नामदेव थोडेसे वयाने ज्येष्ठच आहेत ज्ञानदेवांपेक्षा. ज्ञानदेवांच्या एकदा मनात आलं की आपण वेगवेगळ्या तीर्थांना, म्हणजे काशी क्षेत्री किंवा अन्य कुठल्याही त्यावेळेच्या क्षेत्री हे आपण जाऊन यावं आणि जाताना नामदेवांना न्यावं. म्हणून नामदेवांना तुम्ही याल का असं विचारण्याकरता ज्ञानदेव आळंदीहून पंढरपूरला गेलेत आणि आपला प्रस्ताव समोर ठेवला. हे सगळे अभंग आहेत बरं का, आपण अवश्य कधीतरी काढून बघा. तर नामदेवांनी असं सांगितलं की ज्ञानदेवा, मला विठ्ठल सांगेल ते मी करणार, मी काय माझा निर्णय तुला आधी देत नाही, त्यामुळे आपण जाऊ आणि विठ्ठलाला विचारू. तर दोघंही मिळून पंढरपुरातच आहेत, तर विठ्ठलापाशी जातात, देवळात जातात. तर तो अभंग असा आहे, जाऊनी राऊळा जोडून या हात, बोले ज्ञानेश्वर विठोबासी. ज्ञानदेव विठ्ठलाशी बोलतायत. काय बोलतायत? करावी ही तीर्थे आवड अंतरी. वेगवेगळ्या तीर्थांना जावं, काशीला जावं, प्रयागला जावं, गंगेचं दर्शन घ्यावं, मथुरा बघावी, वृंदावन बघावं, अशा विविध तीर्थक्षेत्री जावं असं अंतरी आहे, असं मनात आहे. घ्यावे बरोबर नामदेवा, आणि ते जात असताना नामदेवांनाही बरोबर घ्यावं असं फार मनात आहे देवा. ऐकताची ऐसे म्हणे पांडुरंग, न धाडिता राग येईल तुझं. किती सुंदर भाषा आहे. म्हणजे विठोबा म्हणतोय की अरे काय सांगावं आता तुला, नाही पाठवलं तर तुला राग येईल नाही का. आपण एखादी आई नाही का मुलाला म्हणते की आता खरं म्हणजे तू एवढ्या उशिरा कुठे जाऊ नकोस, पण मी असं म्हटलं तर तुला राग येईल रे. असंच विठोबा इतक्या जवळीकीने ज्ञानदेवांशी बोलतोय, आणि कुणाबद्दल, तर आपल्या लाडक्या भक्तोत्तमाबद्दल, नामदेवांबद्दल. तयाविण मज का म्हणतोय असं विठ्ठल, तर तयाविण मज घडी जरी जाय, युगा ऐसे होय ज्ञानेश्वरा. अरे नामदेव जर का इथे पंढरपुरात नसेल आणि माझ्या दर्शनाला माझ्या देवळात आला नाही ना, एक घडी जरी अशी गेली ना, तर मला ते युगासारखं वाटतं. त्यामुळे नको रे त्याला नेऊस तू. जनी म्हणे मग नामया पाचारी, कृपाळू वाहरी माय बाप. हे अभंग जनाबाईने लिहून ठेवलेत म्हणून आपल्याला माहिती आहे. ह्याला तीर्थावळीचे अभंग म्हणतात, की वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जाताना काय काय घडलं. तर मग काय करावं आता. शेवटी हो नाही करत, बरेच अभंग त्याच्यात आहेत, म्हणून म्हटलं की एकदा कधीतरी गाथा काढून बघा. बरीच चर्चा होते त्यांची, बरीच संवादाची देवाणघेवाण होते, नामदेव, ज्ञानदेव आणि विठोबाची. आणि मग शेवटी जायचं ठरतं, म्हणजे ज्ञानदेवांना परवानगी मिळते की तू नामदेवांना घेऊन जा. तर परवानगी देताना विठोबा काय म्हणतोय, तुम्ही सकळीक संत आहात सज्ञान. ज्ञानदेवा, तुझ्या बरोबर निवृत्तीनाथ येत आहेत आणि काही संत येत आहेत, तुम्ही खूप सज्ञान आहात, हे माझे अज्ञान फार आहे. नामदेवावरती ना मला वाटतं विठोबाचं खूपच जास्त प्रेम आहे, खूपच जास्त लळा आहे. आणि म्हणून ना एखाद्या आईला आपलं पोरग कसं की नको रे, जरा लागेल रे त्याला, लहान आहे रे तो, समजून घे रे तू, असं करत ती माऊली जसं एखाद्या आपल्या लाडक्या बाळाला सगळ्यांपासून थोडस जपत असते, तसं खूपच जास्त लळा आणि खूपच जास्त लाडका असल्यामुळे ज्ञानदेवांना विठोबा खूप जपतोय. तो म्हणतोय, ज्ञानदेवांना सांगतोय, याच बरोबर चालावी हो वाटे. अरे तो हळूहळू पावलं टाकेल बरं का.
लहान मूल जर आपल्या बरोबर चालत असेल, तर त्याच्या चालीने आपल्याला चालावं लागतं की नाही? आपण काय मोठ्या-मोठ्या पावलं टाकत नाही चालून चालून जाऊ शकत. तर त्याच्याबरोबर वाट चाल बरं का तू ज्ञानदेवा. मोडतीला काटे सांभाळावे. अरे कोमल आहेत त्याचे पाय बरं का. लहान आहे तो. वास्तविक वयाने लहान नाहीये बरं का. ज्ञानदेवांपेक्षा नामदेव मोठे आहेत. पण तरी अतिशय प्रेमाने, अतिशय आपलेपणाने, अतिशय जवळकीच्या नात्याने विठ्ठल त्यांचे लळे पुरवतोय आणि त्या सांगतोय ज्ञानदेवांना की काटा लागेल रे त्याच्या पायाला. तेवढा मात्र तू काढ बरं का. हळूहळू जावे करू नका घाई, चालायाची नाही सवय त्यासी. त्याला इतकं लांब कसं रे नेणार आहेस तू? त्याला चालायची इतकी सवय नाही कारण तो पंढरपुरातच आहे. ज्ञानदेव विठोबा म्हणतोय तो गेलाच नाहीये ना कुठे. त्याचं सगळं सगळं जे काही जीवन आहे ते पंढरपुरात आहे आणि तो फक्त माझ्याकडे येतोय. त्याला बाकी काही कुठे चालायची, त्याला दुसऱ्या तीर्थक्षेत्री जाण्याची गरजच काय होती? तीर्थक्षेत्री कोण जातं? जो स्वतः तीर्थक्षेत्रातच असतो त्याने कुठे जावं? तो गेलाच नाहीये कुठेही. तो पंढरपुरातच आहे. त्यामुळे चालायची नाही सवय त्यासी. जनी म्हणे ऐसे बोलला घननीळ, नेत्रीहुनी जळ वाहत असे. तो घननीळ सावळा विठोबा हे सगळं जेव्हा ज्ञानदेवांना सांगत होता, जनाबाई मागे बसून ऐकत असेल आणि म्हणून तिने हे सगळं शब्दबद्ध केलं आणि ती म्हणते विठोबाच्या नेत्रातनं पाणी वाहू लागलं. अवश्य हे अभंग कधीतरी काढून नक्की तुम्ही बघाल. आपल्यापैकी अनेकांना माहीतही असतील आणि अशा प्रकारे त्या तीर्थावळीच्या अभंगानंतर ज्ञानदेवांबरोबर नामदेव जातात आणि त्याच्या पुढचे प्रसंग सुद्धा गाथेतले फार सुंदर आहेत. असो, तिसऱ्या संतांकडे वळते. ज्ञानदेव झाले, नामदेव झाले, आता एकनाथ. संतांनी उदंड अक्षर वाङ्मय निर्माण केलं. या सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरीने मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली. दासबोधाने विवेकाची दिशा सांगितली आणि नाथांच्या भागवताने भक्ती मार्ग खोलवर रुजवलाय. मला इथे एक उदाहरण नेहमी वाटतं हे सगळं वाचताना, की आयुर्वेदातली जी औषध निर्माण प्रक्रिया आहे, आपण जाणकार आहात, आपल्याला ठाऊक आहे की अनेक चूर्ण किंवा अनेक काढे आयुर्वेदाच्या शास्त्राप्रमाणे जेव्हा केले जातात. चूर्ण कशाला म्हणायचं? ज्याचं कुटून कुटून खलबत्त्यामध्ये घालून त्याची घुटाई होते. ते जितकं जास्त ठोकलं जातं, जितकी जास्त त्याची घुटाई होते, किंवा काढे जेव्हा असतात, काढा जेव्हा आपण करतो तेव्हा काही औषधी वनस्पती असतात, त्या विशिष्ट प्रमाणामध्ये पाण्यामध्ये घालून त्या उकळवल्या जातात आणि त्या जितक्या जास्त उकळल्या जातात आणि चूर्णांची जितकी जास्त घुटाई केली जाते तितके त्याचे औषधी गुणधर्म हे त्या काढ्यामध्ये किंवा त्या चूर्णामध्ये उतरतात. वरवर केलेली घुटाई ही कामाला येणार नाही किंवा नुसताच औषध घातली आणि नुसतंच पाण्यात घातली आणि ठेवून दिलं पाणी, तर त्याच्यात ते रस उतरणार नाही. त्याला भरपूर उकळवावं लागेल, त्याची भरपूर घुटाई करायला लागेल. हे आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे आज 700 वर्ष झाली ज्ञानेश्वरीला, दासबोधाला, नाथांच्या भागवताला. शतकानुशतक या ग्रंथांचं ती जी घुटाई चालू आहे ना, त्याप्रमाणे त्याचं नित्य पारायण चालू आहे, त्याचा अभ्यास चालू आहे, त्याचं पाठांतर चालू आहे, त्याचं मनन चालू आहे, त्याचं लेखन सुरू आहे आणि अनेक विचारवंत, अनेक अभ्यासक यावरती सतत बोलत आहेत, ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करत आहेत. या ग्रंथांची इतकी घुटाई झाली आहे आजपर्यंत की त्यामुळे हे सगळे ग्रंथांचे जी गुणवत्ता आहे, जी रसवत्ता आहे, जशी त्या काढ्यामध्ये उतरलेली आहे, तशी शतकानुशतकाच्या ह्या घुटाईमुळे हे ग्रंथ अधिकच दिव्य होऊन आपल्या समोर आले. नाथांच्या बद्दल आपण बोलणार आहोत. नाथांनी असं म्हटलं, ते जे भागवत धर्माचं मंदिर जे आपण सुरुवातीलाच त्याचा विचार आपल्या डोळ्यासमोर घेतलाय, खांब दिला भागवत. नाथांनी काय केलंय? या भागवत धर्म मंदिराचे 4 खांब म्हणजे प्रत्यक्ष नाथ महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत. हे 4 खांब कुठचे? भावार्थ रामायण, भागवत, अभंग रचना आणि भारुड म्हणजे लोककलांच्या, भारुड म्हणजे नाथ. असे हे 4 खांब
म्हणजे ज्यांनी पायावरती भक्कमपणे उभे राहिलेत आणि जे कळसाला तोलून धरतायत भागवत धर्माच्या, असा हे मधले जे सक्षम खांब आहेत, ज्याच्या पायावरती ज्या पायावरती ते उभे आहेत आणि ज्यांनी कळसालाही धरून ठेवलंय, हे 4 महत्वाचे खांब म्हणजे नाथांची अभंग रचना, नाथांचं भागवत, नाथांची नाथांचं भावार्थ रामायण, नाथांची भारुडं, असे ते 4 खांब आहेत असं मला वाटतं. नाथांच्या बद्दल काय नेमकं घ्यावं याचा विचार करत असताना मला असं वाटलं भारुडाबद्दलच बोलावं, कारण भारुड म्हणजे नाथ असं एक समीकरण माझ्या डोक्यामध्ये तरी, म्हणजे ह्या व्यतिरिक्त नाथांचं भावार्थ रामायण आणि एकादश स्कंधावरचं त्यांचं भाष्य भागवत, हे तर देदीप्यमान ग्रंथ आहेत, त्यावर स्वतंत्रच बोलावं असाच तो विषय आहे. पण एका भारुडानी काय वेगळेपण आहे नाथांच्या या सगळ्या सांगण्यामध्ये ते आपल्याला बघता येईल. काय होतं, भैरुंड नावाचा एक द्विमुखी पक्षी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे कधीतरी इंटरनेटवर बघितलंय मी, सर्च केलाय तर तो दिसतो, पण तो प्रत्यक्ष आहे की कविकल्पना आहे याबद्दल मला थोडीशी शंका आहे. आपण अवश्य त्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. पण 2 मुखांचा पक्षी आहे. आता ही 2 मुख म्हणजे काय आहे माहितीये का, की साधी सोपी लोकवाणीत बोलायचं, पण सांगायचंय मात्र गहन तत्वज्ञान. म्हणजे कसं आहे, की आई मुलाला एखादं कडू औषध द्यायचं असेल, तर ती साखरेत घोळवून देते. म्हणजे त्याला वरवर पाहताना ते गोड लागतं, पण त्यातला जो औषधी कडवटपणाचं जे औषध आहे ते पोटात गेल्यावर योग्य मात्रा आपली चालवतं आणि त्याची तब्येत बरी करतं. पण जिभेला मात्र त्याला एक गोडवा लागतो. प्रत्यक्ष मात्र ते थोडंसं कडू असतं. अपेक्षित परिणाम साधणारं असतं. तसं नाथांचं जे भारुड आहे ना, ते दिसायला फार लोकभूमिकात वावरणारी एखादी घटना आहे असं दिसतं. पण त्याचा प्रत्यक्ष परिणाम मात्र फार वेगळा असतो. फार मोठं गहन तत्वज्ञान नाथ सांगून जातात. म्हणजे दिसायला दिसतं की हे मनोरंजनाचं साधन आहे, पण खरं म्हणजे ते लोकप्रबोधनाचं साधन आहे. अधिक न बोलता मी ते भारुडच तुमच्या समोर एक 2-4 ओळी सांगते, म्हणजे मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात येईल. अग ग ग ग ग विंचू चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, त्याने माझा प्राण जाळीला. मनुष्य इंगळी अति दारुण, माझं नांगा मारिला तिनं, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, अन विंचू इंगळी उतरे झरझरा. घटना काय घडलीय? घटना अगदी साधी घडलीय. इतकीच घडलीय की काम क्रोधाचा विंचू चावलाय, किंवा घटना सर्वसामान्य जनांसाठी एक विंचू चावला इतकीच घडली. पण तो विंचू कसला आहे, आता नाथांना ह्यातला जो तत्व सांगायचा आहे त्याच्याकडे ते नेत आहेत, की आपली प्रकृती, माणसाची प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. सत्व रज आणि तम ह्या 3 गुणांचा समुच्चय म्हणजे आपली प्रकृती आहे. आणि त्यातला जो गुण अधिकत्वाने असेल, ज्या गुणाचा प्रभाव आपल्यावरती असेल, तसा आपला स्वभाव असतो. साधी गोष्ट आहे. ज्याच्या देहावरती, ज्याच्या मनावरती तमोगुणाचा प्रभाव आहे, तो एखादा गुंड माणूस आपल्याला समोर दिसून येतो, किंवा एखादा शालीन, एखादा अतिशय मृदू मवाळ, एखादा अत्यंत साधा सोज्वळ असा कुणी जो असतो त्याच्यावरती सत्वगुणाचा प्रभाव आहे. साधी गोष्ट आपल्याला दिसून येते. तर एका तमोगुणी माणसाला, आधीच तो तमोगुणी, त्यात काम क्रोधाचा विंचू चावला. म्हणजे तमोगुणी स्वभावाच्या माणसाला षड्रिपू जे आहेत आपले, त्या षड्रिपूंपैकी काम आणि क्रोधाची विंचवाने नांगी मारली. मग यावरती काय करा, तर सत्वगुणाचा अंगारा लावा. आणि हा सत्व म्हणजे तमोगुण मागे सारा, तमोगुण जाऊ दे बाजूला, आणि सत्वगुणाचा अंगारा लावल्यानंतर ही इंगळी झरझर उतरते की नाही बघा. खरं म्हणजे ना, नाथांचा एक कवितेचा भाषाभ्यास म्हणूनही एक वेगळ्या प्रकारे करता येईल बरं का. भाषेमध्ये किंवा काव्याच्या भाषेमध्ये 3 गुण सांगितले काव्याचे. त्याला अभिधा, व्यंजना आणि लक्षणा म्हणतात. अधिक नाही मी त्याच्यात शिरणार. पण सरळ साधं जे सांगणं असतं त्यापेक्षा कवीला काहीतरी वेगळं सांगायचं असतं. खरा विंचू चावला तर ती तात्पुरती वेदना होते, त्याला म्हणायचं अभिधा.
ही अभिधा नावाची एक शक्ती आहे काव्यातली, की विंचू चावला एवढंच कवीने सांगितलं. पण नाथ इथे काय म्हणतात, काम क्रोधाचा विंचू चावला. याला म्हणायचं, आणि ही जी कामक्रोधाच्या विंचूची हा जो दंश आहे ना, हा आयुष्यभराकरता आहे, तात्पुरता आहे का? नाही. जर कामक्रोधाने जर का प्रकृती तुमची जर तिचाच प्रभाव असेल, तर तसाच स्वभाव घेऊन तुम्ही जर का आयुष्यभर जगलात, तर ही जी काय म्हणायचं त्याला, विंचवाने मांडलेली जी नांगी आहे ना, ती आयुष्यभर तुम्हाला त्रास देणार आहे. तिला म्हणायचं व्यंजना. आणि सत्वगुणांचा अंगारा लावा. ही जर का तमोगुणाची जर का इंगळी उतरवायची असेल तुम्हाला, तिचा प्रभाव कमी करायचा असेल, तर दुसरा प्रभाव कुठला तरी वाढवायला हवा. तर त्याला काय करायचंय, तर सत्वगुणाचा अंगारा म्हणजे त्याला परमार्थाकडे न्या, आणि ह्याला म्हणायचं लक्षणा. तर नाथांच्या काव्याचा अभ्यास हा अशा प्रकारे भाषाभ्यास म्हणून सुद्धा करता येतो, म्हणजे भारुडांचा विशेषतः असं दिसून येतं आपल्याला. असो, पुढे जाऊया. तुका झालासे कळस. तुकारामांची प्रपत्ती असं आपण म्हटलं. नाथांच्या प्रपंचाबद्दल मगाशी बोललो तसं तुकारामांची प्रपत्ती. तुका झालासे कळस. कसं आहे, पंढरपुरात जाणारा वारकरी, लाखोंची गर्दी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची घेत घेत पंढरपुरापर्यंत पोहोचतो. कदाचित विठोबाचं दर्शन होईल, होणार नाही, या साशंकतेत तो असतो. जरी शंका असली ना, तरी त्याला अट्टहास नसतो, किंवा विठोबाचं दर्शन नाही झालं ना, तरीही त्याच्या मनामध्ये कुठेही अढी निर्माण होत नाही, किंतु निर्माण होत नाही. तो तेवढाच स्वस्थ असतो, कारण त्याने कळसाचं दर्शन घेतलेलं असतं. मला असं म्हणायचंय की तुका झालासे कळस, हे म्हणण्यात किती मोठा आशय सामावलाय ह्याचाच विचार मी आज सकाळपासून करत होते. की नाही झालं विठ्ठलाचं दर्शन तरी हरकत नाही, मला कळस दिसला ना. भागवत धर्म काय आहे मला माहित नाही, तुकारामांचा एक अभंग तरी मला कळला का, तर भागवत धर्म अख्खा कळेल मला. नको मला अख्खी गाथा वाचायला, हरकत नाही, निदान एक अभंग, जसं ज्ञानेश्वरीचं म्हटलं, निदान एक ओवी अनुभवावी. या प्रत्येक संताचं किती मोठं देणं आहे आपल्यावरती. म्हणून मला वाटतं की तो तुकारामांचा जो कळस आहे ना, निदान लांबून तरी, प्रत्यक्ष मुखदर्शन नाही, प्रत्यक्ष स्पर्श दर्शन नाही, विठोबाच्या देवळातच जाण्याची संधी एखाद्या वारकऱ्याला मिळालेली नाही, तरीही तो शांत असतो, तरीही तो स्वस्थ चित्त असतो, कारण त्याने कळसाचं दर्शन घेतलेलं असतं. कळस खूप दुरून दिसतो. कळसाचा आवाका, कळसाचा परीघ खूप मोठा असतो, कारण पायरीशी आलं तरच पुढे देवळात जाता येतं. पायरीचा मात्र परीघ छोटा आहे ना. विठोबाच्या पायरीचं दर्शन घ्यावं, तिथे मस्तक टेकावं, हे प्रत्येकालाच वाटत असतं हो, पण तिथपर्यंत नाहीच जाता आलं तर कळसाचा परीघ खूप मोठा आहे, कळसाचा आवाका खूप मोठा आहे. म्हणून या सगळ्या संत मालिकेमध्ये तुकारामांच्या अभंगांचं एक वेगळंच स्थान आहे, त्याचा परीघच खूप मोठा आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दचे अमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा, शब्द हाची देव, शब्देची गौरव पूजा करू. काय म्हणतात तुकाराम? मगाशी जसं अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या माऊलींच्या शब्दांबद्दल आपण बोललो, तसं तुकारामांनाही अत्यंत आत्मविश्वास आपल्या शब्दांबद्दल आहे. काय म्हणतायत तुकाराम? की शब्द हे धन आहे, शब्द हे रत्न आहे, शब्द हे जीवन आहे, शब्द हे शस्त्र आहे, शब्द हा गौरव आहे, शब्द हा देव आहे, आणि शब्द हीच पूजा आहे. म्हणून हे विठ्ठला, हीच पूजा, माझ्या शब्दरूपी धनांची, माझ्या शब्दरूपी रत्नांची पूजा, म्हणजे हेच धन, हेच रत्न मी तुझ्या पावलाशी वाहतोय. ज्याला म्हणजे मला असं म्हणायचं की तुकारामांचा प्रत्येक अभंग काहीतरी वेगळं सांगून जातो. आणि अणुरणिया थोकडा तुका आकाश एवढा, असं म्हणणारे तुकाराम आपल्याला खूप खूप काही सांगून जातात या सगळ्या संत मालिकेमध्ये. सर्वांची निर्याणाची काही विशिष्ट तिथी आहे, कुणी म्हणजे समाधी घेतलेली आहे किंवा त्यांचं निर्याण झालेलं आहे. ज्ञानेश्वरांची तर संजीवन समाधी आहे, सज्जन गडावरती समर्थांची समाधी आहे. यांच्या
नाथांची, नामदेवांची निर्याणाची तिथी ठरलेली आहे. पायरीशी, नामदेव पायरीशी त्यांचं निर्याण झालंय. पण प्रत्यक्ष श्री विष्णू आपलं विमान घेऊन देहूला येणं आणि सदेहपणे आपल्या ह्या भक्तोत्तमाला सदेह वैकुंठात घेऊन जाणं ही एक अलौकिक घटना आहे. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, अणु रेणूत व्यापलेलं चैतन्य तत्व तेच तुमच्या माझ्यात आहे. आणि आकाशा एवढा झालेला तुकाराम त्या विमानात बसून सदेह वैकुंठाला गेला. संपूर्ण प्रभा त्याच्याच तेजाने व्यापली गेली. प्रत्यक्ष श्री विष्णूंनी येऊन त्याला घेऊन गेलेत. त्यालाच ह्या शब्दांवरती जर का श्रद्धा असेल तरच आपल्याला अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा यातलं मर्म कळू शकेल. सगळ्या संत मालिकेमध्ये यांच्या शब्दांचं मोल प्रत्येक संताचंच अलौकिक आहे. तसं तुकारामांचे 16 अभंग, तुकारामांची गाथा, त्यावेळच्या धर्म मार्तंडांनी प्रत्यक्ष इंद्रायणीत ती बुडवली आणि तरीही ती तरुण वर आली. देवाने तिला पुन्हा एकदा तुकारामांकडे सोपवली आणि म्हणून ती आज तुमच्या माझ्यासाठी उपलब्ध आहे. हे केवढे मोठे उपकार आहेत. आणि म्हणून हे ग्रंथ अलौकिक आहेत. हे कालातीत आहेत. काळाच्या कुठच्याही कसोटीवरती सगळ्या कसोट्या पार करून ते टिकलेत. म्हणून हे अक्षरधन, जे आता त्यांनी म्हटलं, आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, हे शब्दरूपी रत्न, ही शब्दरूपी धन तुकारामांचं आपल्यापर्यंत आलेलं आहे. माझे एकीकडे घड्याळाकडे लक्ष आहे, त्यामुळे या संत मालिकेतली समर्थ रामदासांबद्दल मी काही बोलू इच्छिते. आज सकाळीच मनाच्या श्लोकांवर काही विचार करत होते. बहु हिंडता सौख्य होणार नाही हा श्लोक माझ्या समोर होता. श्लोक असा आहे समर्थ रामदासांचा, बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी नातुडे हित काही, विचारे मना अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. दिसायला 4 ओळींचा छोटासा श्लोक, पण नक्कीच काहीतरी वेगळं सांगून गेला. श्रावण महिन्यातले हे दिवस आहेत आणि मला आमच्याकडे येणाऱ्या एका आजींची आठवण झाली. कारण त्या दर श्रावणी सोमवारी आमच्याकडे यायच्या आणि हा घे विश्वेश्वराचा प्रसाद असं म्हणून एक पेढा माझ्या हातावर ठेवायच्या. मंगळवारी देवीला जाऊन यायच्या. बुधवारी त्या विठ्ठलाच्या देवळात त्यांची राहण्याची जागा होती म्हणून विठ्ठलाला नैवेद्य असायचा. गुरुवारी दत्ताला जाऊन यायच्या. शुक्रवारी महालक्ष्मीला जाऊन यायच्या. शनिवारी मारुतीला तेल घालून यायच्या. रविवारचं काय ते मलाच माहिती. अक्षरशः आज सकाळी त्यांची आठवण मला झाली होती आणि हा श्लोक समोर होता. समर्थ म्हणतायत, बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी, क्षीण होईल फक्त. समर्थांचे शब्द फार सुंदर आहेत बरं का. इतकं सगळं फिरताय, क्षीण होईल ना त्याचा. क्षीणावे परी नातुडे हित काही, हित मात्र काहीही होणार नाही. विचारे मना अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आमच्या त्या आजी जे काही करत होत्या अत्यंत श्रद्धेने, अत्यंत भक्तीने, अत्यंत मनाने करत होत्या आणि त्यांच्या त्या श्रद्धेला, भक्तीला आणि मनाने केलेल्या उपासनेला कुठेही कमी लेखण्याचा माझी इच्छा नाही आणि मी ते तसं करूही शकत नाही. पण ना, समर्थांच्या या श्लोकाला समजून घेण्याचं चपखल उदाहरण ते माझ्या समोर होतं. म्हणून आज मला त्या आजींची आठवण झाली होती की समर्थ असं म्हणतात त्यांच्या एका आरतीमध्ये, समर्थ एका म्हणतात त्यांच्या रामायणामध्ये, कथा कार्तिकाची, कथा विठ्ठलाची, कथा भैरवाची, कथा मल्लयाची, कथा इंद्रादी देव ब्रह्मादिकांची, समस्तांमध्ये श्रेष्ठ या राघवाची. सगळीकडे जाऊन आलात तरी त्याचं पर्यवसान कुठेतरी एका ठिकाणी स्थिर होण्यात झालं पाहिजे. श्रद्धा सगळीकडे असावी पण निष्ठा मात्र एकाच ठिकाणी असावी. सोमवारी हे, मंगळवारी ते, बुधवारी ते वगैरे मान्य आहे. कधी मान्य आहे तर साधनेच्या पूर्व काळात मान्य आहे असं समर्थ म्हणतात. आता ह्याचं एक उदाहरण असं घेऊया आपण की एखादा होतकरू गायक असतो, तो जयपूर घराणं, किराणा घराणं, अमुक तमुक सगळी प्रकारची घराणी शास्त्रीय संगीतातली अभ्यासत असतो आणि मग त्याला जेव्हा त्याच्या गळ्याचा बाज
आणि त्याच्या बुद्धीची झेप जेव्हा कळून येते, तेव्हा तो ठरवतो, की नाही मला ह्याच घराण्याचा अभ्यास करून पुढे मोठं व्हायचंय. आणि मग तो त्या विशिष्ट विषयाचा अभ्यास करून पुढे जातो. जसं पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न पंडितजी हे किराणा घराण्याचे गायक म्हणून ओळखले जातात. सगळं काही करावं, पण निष्ठा एका ठिकाणी ठेवावी. दुसरं एक उदाहरण असं, की प्राथमिक शाळेत जेव्हा आपण असतो, तेव्हा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित, विज्ञान, विविध भाषा असे सगळे विषय आपण प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतनं शिकत असतो. मग जेव्हा आपण पदवीला जातो, तेव्हा त्यातले काही विशिष्ट विषय घेतो. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला जातो, तेव्हा अधिक नेमकेपणाने निवडतो आणि पुढे संशोधनात्मक अभ्यास करताना किंवा प्रबंध लिहिताना नेमका एक विषय आपल्याला निवडावा लागतो. तसं समर्थ असं म्हणतायत, की अनेक ठिकाणी जरी उपासना केलीत, तरीही निष्ठा मात्र एका ठिकाणी असावी. भगवत भक्ती ही येरागवाळ्याने करायची कामं नव्हेत आणि डोळे बंद करून झापडं लावून करायची ते उद्योग निश्चितच नव्हेत. हे बहुहिंडता सौख्य होणार नाही इतकं जर का केलंत ना, म्हणजे इंग्रजीमध्ये एक सुंदर म्हण आहे ना, की जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नन. सगळं काही कळतंय, पण कशातच मास्टर नाही, कशातच तुमची निष्ठा नाही, कशातच तुमची प्रगती नाही. त्यामुळे समर्थ असं म्हणतात, विचारे मना अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. माझा राम हा सर्वश्रेष्ठ एक विभूती आहे आपल्यासाठी, अनुकरणीय आहे. त्याचं राजा राम म्हणून त्याचं असणं, परमेश्वर स्वरूप म्हणून त्याचं असणं, आदर्श राज्यकर्ता म्हणून त्याचं असणं, हे सगळंच आपल्याला किंवा धर्म म्हणून जे काय रामो विग्रहान धर्म. धर्म म्हणजे काय हे सांगायचं असेल तर प्रत्यक्ष मूर्ती म्हणजे तो राम आहे. असा मूर्तिमंत जो आदर्शाचा, ज्याला ज्याला मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात, तो राघवच सर्वश्रेष्ठ आहे असं समर्थांनी या श्लोकात सांगितलं होतं. आता समर्थांबद्दलचा प्रतिकार ही सगळ्यात मोठी घटना जी मी मगाशी म्हटलं, समर्थांचा जो काळ होता, त्या काळामध्ये मनाला सक्षम करण्याची खूप मोठी गरज होती आणि मनाला प्रतिकार शिकवण्याची, राजकारणापासून ते अगदी सामान्य व्यक्तीपर्यंत सर्वांना उपदेशाची एक मोठी, म्हणजे समर्थांनी आपली लेखणीच तलवारीसारखी चालवली आहे असं कधीतरी मला वाटतं. समर्थांचे राजकारणाचे उपदेश, समर्थांचं समाजकारण, समर्थांचं राष्ट्रकारण आणि समर्थांचा एकूणच विश्वाकडे बघण्याचा हा जो संकल्प आहे, तोच इतका मनोज्ञ आहे, की या काळामध्ये गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. या राघवाच्या पंथावर सर्वसामान्य जनांना लोकसंग्रह करून रामाची भक्ती शिकवणं, मारुतीच्या उपासनेला लावणं, मनाची मनगटाची ताकद घडवणं, याच्यातनं व्यायामाचं महत्व, बलोपासना, शरीराचं संवर्धन, मनाबरोबर शरीर सुद्धा. समर्थांनी किती पायाभूत विचार सांगितलेत ना, ह्याचं मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं, की दासबोधामध्ये प्रातःकाली उठावे, दिशेशी जावे, धूत वस्त्रे पिळून आणावी, हे सगळं सांगावं लागलेलं आहे. मतामतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला. समाजात एक बेबंदशाही, राजकीय स्थैर्य आणि समाजात म्हणजे स्वातंत्र्याची आकांक्षा नसलेला निश्चित पडलेला समाज, असं एक धूसर चित्र समोर असताना एका भक्तिमार्गी ग्रंथात सुद्धा ह्या काही गोष्टी सुद्धा समर्थांना सांगाव्या लागलेल्याच आहेत, की सकाळी लवकर उठावं, प्रातःकाळी उठावं, काही पाठांतर करावं, मग दिशेशी जावं, आपली स्नानसंध्या करावी, धूत वस्त्रे पिळावीत, मग आपल्या कार्याला लागावं, भिक्षाटन करावं, लेखन करावं, दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, असा सर्वसामान्य जनांना उपदेश करावाच लागला. नेमके लिहावे, हस्ताक्षर कसं असावं, मातृका कशा असाव्यात, ग्रंथ कसा निर्माण करावा, तो कसा वेष्टनात बांधून घ्यावा, झाडं कशी लावावीत, विटा कशा भाजाव्यात, मठ मंदिरांची स्थापना कशी करावी, विहिरी निर्माण कराव्यात, धर्मशाळा निर्माण कराव्यात. समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये मला तर वाटतं, की असं कुठचंही क्षेत्र नाही की ज्याच्यात समर्थांनी आपलं सांगणं, आपला ठसा उमटवलेला नाही.
परकीयांच्या परदास्याच्या काळामध्ये समाजाला ही इतकी चेतना देणं हे समर्थांच्या लेखनाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे अष्टपैलू नाही, हे शतपैलू असं व्यक्तिमत्व आहे या काळातलं. त्यामुळे समर्थांच्या तर या काळामध्ये म्हणजे समर्थांचा राजकारणातला जो उपदेश आहे की इशारतीचे बोल, अनेक उपदेश आहेत केलेले, पण आता एकाच ओवीने मी सांगतेकडे जाते. इशारतीचे बोलता नाहीये, बोलायाचे लिहू नये, लिहायाचे सांगू नये जवाबी. म्हणजे मला पलीकडच्याला एखादी सभेत आपण बसलेलो आहोत आणि पलीकडच्याला इशाऱ्याने मला सांगायचं की 10 मिनिटांनी बाहेर भेटू वगैरे, किंवा असं तिकडे भेटू, किंवा असं काही, तर फक्त मी हाताची एक इशारा करून सांगेन, बोलून सांगणार नाही, कारण मला आजूबाजूच्या लोकांना ते कळू द्यायचं नाही. इशाऱ्याचे बोलता नाहीये, बोलायाचे लिहू नये. जे बोलून सांगता येणार आहे त्याचा लेखी पुरावा निर्माण करू नका. बोलायाचे लिहू नये आणि लिहायाचे सांगू नये जवाबीने. जे लिहून कळवता येणार आहे त्याचा उच्चार करू नका. अनेक सूचना आहेत, खरोखरच अनेक सूचना आहेत. त्याच्यात प्रपंचाच्या सूचना आहेत, परमार्थाच्या सूचना आहेत. हा भक्तिमार्गी ग्रंथ आहे, तरीही व्यवहार ज्ञानकोश आहे. समर्थांचं साहित्य हे विविध प्रकारच्या उपदेशांनी, खरोखरच व्यवहारातल्या उपदेशांनी घडलेलं साहित्य आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवरतीच ही जी मनाची मशागत समर्थांनी केली, जी एक चेतना दिली सगळ्या समाजाला आणि कार्यप्रवण केलं, मुख्य म्हणजे हा जो कार्यप्रवणतेचा, हा जो चेतनेचा एक महामेरू नंतर उभा राहिला, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, असा जो श्रीमंत योगी राजा त्या काळात निर्माण झाला, त्यामुळे महाराष्ट्रात आनंदाची पहाट पुन्हा एकदा फुलली. आनंद वन भुवन साकारलं. उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, मोडिली मांडली क्षेत्रे आनंद वन भुवनी. हे आनंद वन भुवनाचं जे स्वप्न जे समर्थांनी पाहिलं ते महाराष्ट्राच्या सुदैवाने या काळामध्ये निर्माण झालं आणि म्हणून महाराष्ट्र स्वतंत्र झाला. मंडळी, ज्ञानदेवांच्या काळापासून ते समर्थांच्या काळापर्यंत ही एक मोठी परंपरा मला तुमच्या समोर मांडता आली. यातनं ह्याचा उद्देश एकच, किंवा मला सांगता करताना एकच गोष्ट सांगावीशी वाटेल की मला असं विचारलं जातं की काय वाटतं किंवा काय मिळतं ह्या जुन्या सगळ्या पुस्तकांच्या, ह्या जुन्या सगळ्या ग्रंथांच्या ढांडोळ्यातनं. तर मला नेहमी असं वाटत राहिलं की ही पुस्तकाची पानं कितीही जुनी झाली तरी त्याच्यावरचं जे अक्षरलेणी आहेत ती कधीच जुनी होणार नाहीयेत, कारण त्यातली जी तत्व आहेत, त्यातली जी मूल्य आहेत ती सार्वकालिक आहेत, ती सार्वभौम आहेत आणि ती प्रत्येकासाठी आहेत. त्यामुळे कालातीत असं वाङ्मय या संतांनी आपल्यासाठी निर्माण केले आणि भारतीय परंपरेचा हा एक दैदिप्यमान पैलू आहे. जेव्हा भारतीय स्वातंत्र्याच्या ह्या 75व्या वर्षात आपण विवेकानंद केंद्रातर्फे आणि प्रबोधिनीतर्फे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातल्या वेगवेगळ्या परंपरांचा उहापोह आपण या मालिकेद्वारे करतोय, त्यामध्ये महाराष्ट्रातली संत परंपरा ही खरोखरच एक अग्रमानांकित अशी परंपरा आहे. आणि खरं म्हणजे संत सगळेच सारखे आहेत, महाराष्ट्रातले आहेत म्हणून नव्हे, या भारतभूमीवरची ही सगळीच देदीप्यमान अशी परंपरा आहे. त्या सगळ्या परंपरेला मी शतशः वंदन करते. ही जी संधी तुम्ही आज मला बोलण्याची दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आपल्याला सगळ्यांना आपले आभार मानते. आणि भारतीय स्वातंत्र्याचं हे 75वं वर्ष सुरू आहे, त्यानिमित्त ही एक शब्दांची ओंजळ मला भारत मातेच्या चरणी आपल्यापर्यंत पोहोचवता आली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देते. जय हिंद. खूप धन्यवाद मॅडम, अतिशय सुंदर झालं आणि आपल्याकडून भविष्यातही असंच आम्हाला आणखीन ऐकायला आवडेल. खूप धन्यवाद. हो, थँक्यू.